नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 26 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? तर बोराडेवाडी, मोशी, पुणे या ठिकाणी उभारले जात आहे। तर आपल्या भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ हे राज्य। यानंतर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स 2025 मध्ये पहिले स्थान कोणत्या देशाला मिळाले आहे? तर अमेरिका या देशाला मिळाले आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय नौसेनेने कोणता नवा युद्धनौका आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट केला? तर INS महादेव। यानंतर वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर IEA म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था। तर यानंतर आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड म्हणजेच IESO 2025 स्पर्धेमध्ये रायांश गुप्ता याने कोणते पदक जिंकले? तर एक सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक जिंकलेले दिसून आले। यानंतर खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 आपल्या भारताने किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 5 पदके जिंकली आहेत। त्यामध्ये आहेत 4 सुवर्ण पदके आणि एक रौप्य पदकाचा समावेश। यानंतर नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आसाम या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे आपला 9वा, तर भारत सरकारने कोणत्या वस्तूवर आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे? तर कच्च्या कापसावर। यानंतर 10वा आणि कालचा आपला शेवटचा प्रश्न होता, तर आपल्या भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा करार केला? तर जपान या देशासोबत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी शर्वरी शेंडे कोणत्या राज्याची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची। कोणत्या? तर महाराष्ट्र या राज्याची आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर शर्वरी शेंडे हिने जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून आपल्या भारताचा आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरव वाढविलेला आहे। तर तिने उत्कृष्ट नेमबाजी व अचूकता दाखवून स्पर्धेमध्ये आघाडी घेतली। तर अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळाडूंसाठी महत्त्वाच्या ठरतात, कारण त्या देशाचे नाव उज्ज्वल करत असतात। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, तर आशियाई नेमबाजी 2025 स्पर्धेमध्ये ऐश्वर्य तोमरने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे। कोणते? तर सुवर्ण पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे आपली? तर भारतीय नेमबाज ऐश्वर्य तोमरने आशियाई नेमबाजी 2025 स्पर्धेमध्ये नुकतेच सुवर्ण पदक जिंकलेले दिसून आले। तर तोमर हा आपल्या भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज असून त्याने 50 मीटर रायफल 3 पोझिशन सारख्या प्रकारामध्ये विशेष कौशल्य दाखवले आहे। तर या कामगिरीमुळे आपल्या भारताने आशियाई स्तरावर नेमबाजी क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा आपण स्टॅटिक जीकेच्या रिलेटेड महत्त्वाचा मुद्दा पाहून घेऊया। तर आपल्या भारताचे काही प्रख्यात नेमबाज पाहून घेऊया। तर अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक सुवर्ण पदक आहे आणि गगन नारंग अपूर्वी चंदेला। ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि अभिनव बिंद्रा हा आपल्या भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आहे आणि नेमबाजी शूटिंग ही आपल्या भारताच्या प्रमुख पदक विजेत्या क्रीडांपैकी एक आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असणार आहे आपला तिसरा, तर पंतप्रधानांचे उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनीश दयाल सिंग यांची। कोणाची? तर अनीश दयाल सिंग। ठीक आहे। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने अलीकडेच अनीश दयाल सिंग यांची पंतप्रधानांचे उपनॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजेच डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे। तर या अगोदर ते भारतीय पोलीस सेवेमध्ये IPS वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते। तर राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींमध्ये त्यांना दीर्घ अनुभव आहे। तर या पदावर ते पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना म्हणजेच NSA ना मदत करणार आहेत।
यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिक जीके चे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात खालील प्रमाणे. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच NSA आणि अजित डोवाल आहेत. कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार? तर NSA चे कार्यालय 1998 मध्ये स्थापन झाले आणि उपराष्ट्रीय सल्लागार हा पदभार प्रामुख्याने धोरणात्मक बाबी, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा यांसाठी असतो. उदाहरण पाहूयात. जसे की अजित डोवाल यांनी 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच अनिस दयाल सिंग यांच्याकडूनही भविष्यामध्ये धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे योगदान अपेक्षित आहे. यानंतर पुढील प्रश्न आपला चौथा असणार आहे. तर 2025 मध्ये कोणत्या राज्याचा आपल्या भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश. या कोणत्या? तर अरुणाचल प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर 2025 मध्ये अरुणाचल प्रदेश राज्याला आपल्या भारताची जलविद्युत राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर या राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांवर आधारित अनेक मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. तर अरुणाचल प्रदेशकडे आपल्या भारताच्या एकूण जलविद्युत क्षमतेपैकी सुमारे 30% क्षमता आहे. तर त्यामुळे ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये या राज्याचे महत्त्व प्रचंड आहे. यानंतर पुढील प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सातनवरी हे गाव. कोणते? तर सातनवरी. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे गाव देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे. तर या गावामध्ये डिजिटल सुविधा, स्मार्ट क्लासरूम, सौर ऊर्जा वापर, CCTV नेटवर्क, वायफाय कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक पायाभूत सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. तर ग्रामीण भागातील विकासाचे हे आदर्श उदाहरण ठरलेले असून त्यामुळे इतर गावेही स्मार्ट गाव बनविण्याच्या दिशेने प्रेरित होत आहेत. यानंतर पुढील प्रश्न 6वा आहे आपला. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 100 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी 100 लाईक पूर्ण करा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी स्पेशली तुम्हाला काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. तर सध्या चर्चेत असलेले दक्षिणात्य अभिनेता विजय थलपती यांच्या पक्षाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळगा वेत्री कळगम असे नाव आहे. लक्षात ठेवा काय? तर तामिळगा वेत्री कळगम. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो दक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय थलपती यांनी राजकारणामध्ये प्रवेश करत स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. तर या पक्षाचे नाव आहे तामिळगा वेत्री कळगम. ठीक आहे, म्हणजेच TVK. तर विजय हे तामिळनाडूतून सुपरस्टार असून त्यांचा प्रचंड जनाधार आहे आणि त्यांच्या पक्षाचा मुख्य उद्देश शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यावर आधारित राजकारण करणे असा आहे. तर तामिळनाडूच्या आगामी निवडणुकांमध्ये या पक्षाकडे निर्णायक शक्ती म्हणून पाहिले जात आहे. यानंतर पुढील प्रश्न आपला 7वा असणार आहे. तर नुकतेच कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच BCA चा सदस्य बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नेपाळ हा देश. कोणता देश? तर नेपाळ हा देश. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर अलीकडेच नेपाळ हा देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच BCA चा सदस्य देश बनला आहे. तर बिग कॅट अलायन्सची स्थापना आपल्या भारताने 2023 मध्ये केली होती. तर या आघाडीमध्ये वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या, हिमबिबट्या अशा मोठ्या मांजरांच्या म्हणजेच बिग कॅट्सच्या संरक्षणासाठी जगातील देशांना एकत्र आणले जाते. तर नेपाळमध्ये वाघ व हिमबिबट्यांचे महत्त्वाचे अधिवास असल्यामुळे त्यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा आहे आपला. तर आपल्या भारताने गगनयान मोहिमेसाठी पहिली एकत्रित एअर ड्रॉपची यशस्वी चाचणी केव्हा घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 25 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर आपल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेअंतर्गत 25 ऑगस्ट 2025 रोजी पहिली एकत्रित एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आहे. तर या चाचणीमध्ये अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या क्रू मॉड्यूलरला
एअरड्रॉप करून त्यांच्या सुरक्षित लँडिंगची तपासणी करण्यात आली। तर ही पायरी यशस्वी ठरल्यामुळे भारत मानव अंतराळ मोहिमेकडे आणखी एक मोठे पाऊल टाकत आहे। तर गगनयान मोहिमेमध्ये 3 भारतीय अंतराळवीरांना लो अर्थ ऑर्बिट मध्ये पाठविण्याचा मुख्य उद्देश आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेसाठी कोणती सेवा स्थगित केली? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डाक सेवा स्थगित केली आहे। कोणती? तर डाक सेवा। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर 25 ऑगस्ट 2025 पासून आपल्या भारताने अमेरिकेसाठी डाक सेवा म्हणजेच पोस्टल सर्व्हिस तात्पुरती स्थगित केली आहे। तर यामागचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे नवीन कस्टम नियम हे आहेत। तर या नियमांमुळे वस्तूंचा चढ उतारामध्ये अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे पत्रे, पार्सल आणि इतर पोस्टल सेवा अमेरिकेकडे जाणे थांबले आहे। तर ही कारवाई तात्पुरती असून भविष्यामध्ये नियमांमध्ये सुसंगती असल्यावर सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर कोणत्या भारतीय राज्याने जल जीवन मिशन अंतर्गत 100% नळ कनेक्शन मिळवले आहेत? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सिक्कीम या। कोणत्या? तर सिक्कीम या। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर आपल्या भारत सरकारच्या जल जीवन मिशन 2019 मध्ये सुरू अंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत स्वच्छ नळाचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे। तर नुकतेच सिक्कीम राज्याने या मोहिमेमध्ये 100% लक्ष्य साध्य करून सर्व ग्रामीण घरांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून दिले आहे। तर यामुळे सिक्कीम हे राज्य हर घर जल हे ध्येय पूर्ण करणाऱ्या राज्यांपैकी एक बनलेले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न 11वा। तर एक प्रश्न आज आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे। तर 2028 युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन आपल्या भारतातील कोणते शहर करणार आहे? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मुंबई हे शहर करणार आहे। कोणते शहर? तर मुंबई हे शहर। कशाचे आयोजन? तर 2028 युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन। ठीक आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच IOC ने नुकतीच घोषणा केलेली आहे की 2028 युवा ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या भारतातील मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे। तर ही आपल्या भारताची मोठी अभिमानाची बाब आहे, कारण यापूर्वी आपल्या भारतामध्ये कधीही युवा ऑलिम्पिक झाले नव्हते। तर या आयोजनामुळे देशामध्ये क्रीडा, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता आणि तरुण खेळाडूंच्या सहभागाला मोठी चालना मिळणार आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे। तर प्रश्न असा आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? तर नक्की सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं 100चे लाईक देखील सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करा। आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।